आज मी बनवणार आहे अगदी स्वादिष्ट, खमंग आणि तोंडात टाकताच विरघळणारा मूग डाळीचा हलवा. त्याचबरोबर या हलव्यासाठी लागणारे मूग डाळ हलवा प्रीमिक्स घरी कसे तयार करून ठेवायचे हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे प्रीमिक्स एकदा तयार करून ठेवले की तुमच्या घरी अचानक पाहुणे आले किंवा एखादी स्वीट डिश अगदी झटपट बनवायची असेल तर तुम्ही या प्रीमिक्सच्या मदतीने कमी वेळात स्वादिष्ट मूग डाळ हलवा तयार करू शकता. नमस्कार, सान्वीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. अजिबात वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. सर्व साहित्य या वाटीच्याच प्रमाणानुसार घ्यायचं आहे. सुरुवातीला मूग डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, कारण डाळीला भरपूर प्रमाणात धूळ लागलेली असते, ती सर्व धूळ निघून जाईल. मी 3 वेळा पाण्याने मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता डाळीतील सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे. ही डाळ आता एका चाळणीवरती ठेवायची आहे, म्हणजे जे काही राहिलेलं पाणी आहे ते सर्व निथळून जाईल. डाळीतील सर्व पाणी निथळल्यानंतर एका सुती कपड्यावरती इथे डाळ मी पसरवून ठेवलेली आहे. साधारण 20 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता डाळ पूर्णपणे सुकलेली आहे. आता ही डाळ भाजून घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये संपूर्ण डाळ घालायची. जर तुम्ही लगेचच हलवा बनवणार असाल तर डाळ भाजली नाही तरी चालू शकते, तशीच बारीक करायची आहे. परंतु यापासून प्रीमिक्स कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे मूग डाळ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यातील सर्व ओलसरपणा निघून जाईल. त्यामुळे प्रीमिक्स जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि अगदी व्यवस्थित डाळ भाजून घ्यायची. आता डाळ अगदी मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडी थोडी घालून बारीक करायचे. लक्षात ठेवा, डाळ पूर्णपणे थंड झालेली असली पाहिजे. तुम्ही ते पाहू शकता, अशा पद्धतीने मी डाळ बारीक करून घेतलेली आहे. हे हलवा प्रीमिक्स तयार झालेला आहे. हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही हवं असेल तेव्हा वापरू शकता. आता हलवा बनवायला सुरुवात करूया. इथे मी एका वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे. हलवा बनवण्यासाठी संपूर्ण 1 वाटी तेल लागणार आहे, परंतु नंतर ड्रायफ्रूट्स फ्राय करायला थोडंसं तूप लागणार आहे. त्यामुळे इथे मी एका वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे. या तुपापैकी फक्त 4 चमचे तूप मी इथे वापरलेलं आहे. एकाच वेळी सर्व तूप घालायचं नाही, स्टेप बाय स्टेप आपल्याला थोडं थोडं तूप घालत जायचं आहे. तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. मूग डाळीचा हलवा बनवताना रवा घातल्यामुळे हलव्याला अगदी दाणेदार असं टेक्स्चर येतं, त्यामुळे नक्कीच थोडासा रवा घाला. तसेच हलवा खात असताना गळ्यामध्ये दाटत देखील नाही. आता रवा एखादा मिनिट मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. रवा जास्त वेळ भाजण्याची गरज नाही, कारण नंतर मूग डाळ हलव्याचं प्रीमिक्स देखील आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याच्याबरोबर देखील रवा भाजला जातो. त्यामुळे फक्त एखादाच मिनिट रवा भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी मूग डाळीपासून जेवढं प्रीमिक्स बनलं होतं तेवढं सगळं मी प्रीमिक्स यामध्ये घातलेलं आहे. जर अर्धी वाटी मूग डाळीचं प्रीमिक्स वापरलं तर त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला तूप, दूध आणि साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. आता हे प्रीमिक्स तुपावरती भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही, तर हे प्रीमिक्स पटकन करपू शकते. सुरुवातीला जेवढं तूप घातलं होतं ते सर्व तूप या प्रीमिक्समध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे. आता अजून 4 चमचे तूप घालायचं आहे. आता पुन्हा मंद गॅसवरतीच आपल्याला हे प्रीमिक्स भाजून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिट मी मीडियम फ्लेमवरती प्रीमिक्स भाजलेलं आहे. आता पुन्हा सर्व तूप यामध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे. आता पुन्हा वरून 4 चमचे तूप घालायचं आहे आणि पुन्हा मीडियम फ्लेमवरतीच हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. प्रीमिक्स भाजत असताना अजिबात गडबड करायची नाही, अगदी मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनिट मी पुन्हा हे प्रीमिक्स व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये दूध घालायचं आहे. सुरुवातीला 1 वाटी मूग डाळ घेतली होती, त्यामुळे दूध घालत असताना बरोबर 2 वाटी दूध घालायचं आहे. सुरुवातीला मी 1 वाटी दूध घातलेलं आहे आणि हे दूध घातल्यानंतर लगेचच यामध्ये ॲब्सॉर्ब होतं. हे दूध तुम्ही इथे पाहू शकता, पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालेलं आहे. आणि पुन्हा राहिलेली दुसरी वाटी दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा घातलेलं दूध थोडं लवकर मिक्स होत नाही, थोड्याशा गुठळ्या तयार होतात, परंतु हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि पुन्हा गॅस सुरू करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच हे प्रेमिक्स शिजवून घ्यायचं आहे. याला सतत परतावं लागतं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. आता राहिलेल्यातलं थोडंसं तूप यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही सुरुवातीपासून पाहिलंच असेल, जसं आपण यामध्ये तूप घालतो ते सर्व ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं. आता अजून 3 ते 4 मिनिट याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता साखर घालणार आहोत. बरोबर 1 वाटी साखर घालायची. ही साखर देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये साखर देखील पूर्णपणे यामध्ये मिक्स होते. आता साखर देखील विरघळलेली आहे. वाटीमध्ये जेवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते सर्व तूप यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच हलव्याला चांगला स्वाद यावा म्हणून यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला छान परतत राहायचं आहे जोपर्यंत याला तूप सुटत नाही. हलवा छान परतत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. मगाशी 1 वाटीला थोडं कमी तूप घेतलेलं होतं, त्याचं कारण म्हणजे इथे देखील आपण तूप वापरणार आहोत. आता हे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. मी इथे बारीक केलेले काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत. ड्रायफ्रूट्स थोडे तुपावरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजे मग याला छान क्रंचीनेस येतो. हलवा खात असताना मजा येते. तसेच वरून गरम तूप घातल्यामुळे हलव्याला देखील छान दाणेदार टेक्स्चर येतं. आता ड्रायफ्रूट देखील तुपामध्ये छान तळले गेलेले आहेत. आता हे या हलव्यावरती घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिट हलवा छान परतून घ्यायचा आहे. आणि आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलीच असेल की सुरुवातीपासून आपण जसं तूप घातलेलं आहे ते सर्व या हलव्यामध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे. परंतु आत्ता जे ड्रायफ्रूट्स बरोबर तूप घातलेलं आहे ते तूप यामध्ये ॲब्सॉर्ब झालेलं नाही, ते असंच बाजूला निघत आहे. म्हणजे मग आता आपला हलवा परफेक्ट बनलेला आहे हे समजायचं. आता याच्यापेक्षा जास्त तूप या हलव्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर जास्त तुपाची चव लागते. हे बघा, तुम्हाला आता दिसतच असेल बाजूने कसं तूप सुटत आहे. आता लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा हलवा एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. दाणेदार मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे. आता सर्व करूया. मला खात्री आहे तुम्हाला हा स्वादिष्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा मूग डाळीचा दाणेदार हलवा रेसिपी आवडली असेल. तुम्ही देखील मी सांगितलेल्या पद्धतीने मूग डाळीचा हलवा बनवला तर अगदी पहिल्याच प्रयत्नात देखील अगदी परफेक्ट तयार होईल. तुम्ही ते पाहू शकता, अगदी छान असा दाणेदार हलवा तयार झालेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.